उत्तम आदर्श अशा चांगल्या समाजकारणाची या उपक्रमांनी सुरुवात केली आहे आणि याची प्रेरणा बाकीच्याही लोकांच्या मनात निर्माण प्रत्येक तालुक्यात अशी सेंटर लोकसेवेची निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्याला शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद साहेब. संत तुकाराम महाराज म्हणतात, सेवा ते आवडी उच्चारावे, भेदाभेद काम निवारुनी. सर्व भेदाभेद विसरून सेवा कार्य करावं. सेवा ही एक अमूर्त कृती आहे आणि अशा प्रकारच्या मूल्य शिक्षणांचा प्रभाव आपल्या सगळ्यांवर झालाय किंवा आपल्यावर संस्कार केले आहेत ते आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या भाषणातून. मी त्यांना इथे सन्मानपूर्वक आमंत्रित करते, विनंती करते त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, मार्गदर्शन करावं. आदरणीय सविताताई, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, नागरिक सज्जन, माता भगिनी, एक फार चांगलं काम सुरू झालेलंच आहे, पण ते साधनयुक्त होऊन उभं राहिलेलं आहे. अशा प्रसंगी आपण इथे सर्व उपस्थित आहोत. ज्यांचं नाव या प्रकल्पाला दिलेलं आहे त्यांचा परिचय नागपुरात नव्या पिढीला नसला तरी माझ्या वयाची पिढी नागपुरात आहे अजून, त्यांना ते माहिती आहे. सार्वजनिक कार्यकर्ता कसा असावा, राजकीय कार्यकर्ता कसा असावा, याचं उदाहरण त्यांनी आपल्या कृतींनी घालून दिलं. राजकारण म्हणजे समाजकारण, सामान्य जनतेची सेवा, असं देवेंद्रजी आणि नितीनजी आज सार्वजनिक रूपाने विश्वासाने सांगू शकतात. अशी मानसिकता त्यांची ज्यांच्यामुळे तयार झाली अशा लोकांमध्ये गंगाधररावांचं नाव आहे. कलंदर स्वभाव आणि राजकारणाच्या माध्यमातून अशी सेवा करण्याकरता त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. हे प्रत्यक्ष कोणी न सांगता लक्षात येत असे, असं त्यांचं जीवन होतं. सगळीकडे संचार होता, लहान मोठा सगळ्यांची दखल ते घेत असत. माणसं कशी जोडावी, टिकवून ठेवावी याचं कसब त्यांच्यापाशी होतं. आणि प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने एक भव्य लक्ष डोळ्यासमोर ठेवून ते काम करत होते. त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या कामाला कधी स्वार्थाचा स्पर्श झाला नाही. त्या काळची परिस्थिती काही अनुकूल नव्हती, प्रतिकूलच होती. साधन आणि धन दोन्हीची उणीव असे, परंतु त्याची पर्वा न बाळगता आपल्या कर्तृत्वाने, आपल्या संघटन कुशलतेने ती सगळी उणीव भरून काढून यशो मंदिराकडे हाती घेतलेलं काम पायरी पायरी पोचवायचं असा त्यांनी प्रयत्न केला. जे काम व्हायचं असतं त्याच्याकरता साधनधनाची आवश्यकता असते, पण ते आपोआप येतं. कार्यकर्त्याची योग्यता असली तर बाकी सगळ्या गोष्टी जुळत जातात. रामरावणाच्या युद्धात रामाची योग्यता जेव्हा सिद्ध झाली तेव्हा रावण रथी विरथ रघुवीरा अशी स्थिती होती. तर इंद्रांनी स्वर्गातून आपला रथ पाठवला त्याच्याकरता असं म्हणतात. बोध हाच आहे,
क्रियासिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. सूर्य रोज उगवतो, रोज आकाशातून आपल्याला प्रकाश देत देत पश्चिमेकडे जातो. हे न चुकता काम चालू असतं. एका श्लोकात असं म्हटलंय की सगळी परिस्थिती विपरीत आहे. सूर्याच्या रथाला एकच चाक आहे आणि 7-7 घोडे आवरायला लगाम सापांचे आहेत. रस्ता नाहीच आहे, अधांतरीत चालायचा आहे. आणि सारथी रथाचा चरण विकल आहे, म्हणजे लंगडा आहे, दोन्ही पायांनी पांगळा आहे. असं असतानाही सूर्य रोज अपार नभाला पार करून जात असतो, प्रकाश देण्याचं आपलं काम अविरत करत असतो. आणि म्हणून ध्रुपदाची ओळ आहे, क्रियासिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. हे सत्व महत्वाचं आहे. असे सत्वशील आणि ज्यांच्या करण्यामुळे इतर कार्यकर्त्यांच्या सत्वाची भक्कम प्रायाभरणी झाली, असे प्रकृतीने संघटत असलेले, कर्तव्य म्हणून ज्यांच्याकडे राजकारण चालत आलेलं होतं, असे लोकसंग्रही कार्यकर्ता गंगाधरराव होते. आणि म्हणून सामान्यांची सेवा करणाऱ्या उपक्रमाला त्यांचं नाव ही अत्यंत औचित्यपूर्ण गोष्ट झालेली आहे. हा प्रकल्पही असाच चालणार आहे. 2 वर्षात उभं होणं इतकं सगळं, हे तसं कठीण काम आहे. परंतु संकल्प घेतला, एक चांगलं काम आहे, ते आपल्याला करायचं आहे. आणि काम करणाऱ्यांची टीम होती, संघटन होतं. प्रत्येक जण पूरक प्रयत्न करून आपापल्या प्रयत्नांनी सामूहिक लक्ष्याकडे जाणाऱ्या प्रयत्नांची भर करतो. संकल्प सत्य होता आणि मन साफ होतं. असं झालं की या गोष्टी होतात आणि त्या तशाच पुढे चालत असतात, चालवायच्या असतात. त्या याच बळावर तशा पुढे चालतात. सेवा असं आपण म्हणतो. आपल्याकडे सेवा या शब्दाची एक कल्पना आहे. सेवा हा उपकार नाही आहे. सेवेचं आपलं कर्तव्य आहे, पण सेवा आपण करतो तेव्हा आपण पवित्र होत असतो. कारण माणसाचं मन हे प्राकृतिक दृष्टीने, स्वाभाविक दृष्टीने अनेक प्रकारच्या विकारांनी, बऱ्या वाईट विचारांनी भरलेलं असतं. आणि चांगले विचार म्हणजे मनाला अधोगतीपासून रोखून वर उचलणं, हे दिशेच्या विपरीत काम असल्यामुळे कठीण असतं. मन वरून खाली घसरणं हे सोपं असतं. पण तसं होऊ न देता मन सतत वर नेत राहणं, उच्च पातळीवर नेत राहणं, शुद्ध करत राहणं, हे करावं लागतं. आणि सेवेमुळे ती चित्ताची शुद्धी होते. कारण मनुष्य मी आणि माझं विसरून सेवा करतो, तेव्हा ती सेवा असते. सेवेची प्रेरणा काय आहे? पुष्कळ वेळा आपल्याला सेवा करणारे लोक खूप मोठ्या संख्येने एखादी साथ यावी तसे दिसतात. तसे दिसतात तेव्हा आपण समजतो की आसपास निवडणुका आहेत. त्याच्यामुळे सेवेची उबळ पुष्कळांना येते. पण त्याच्यातले किती लोक निवडणुका झाल्यानंतरही निवडून आले तरी शिल्लक राहतात, हा प्रश्न आहे. स्वार्थ ही एक प्रेरणा आहे, पण त्याच्याने लोकांचं भलंच होईल असं नाही आहे आणि ती टिकाऊ नाही आहे. स्वार्थ पूर्ण झाला की मनुष्य काम सोडून देतो. भीती ही एक प्रेरणा आहे. मागे काहीतरी धाक आहे, एखाद्याचा दंड उभा आहे,
नाही केलं तर मार खाऊ, प्राणभयापोटी, अशी ही सेवा करवून घेतात आणि केली जाते. मजबुरी असते. तळ्यामध्ये मुलगा पडला, एका तरुणाने उडी मारून त्याला बाहेर काढलं. त्याची खांद्यावरून मिरवणूक काढली गावच्या लोकांनी. पत्रकार आले, त्यांनी विचारलं, प्रेरणा काय तुमची, तुम्हीच कशी काय उडी मारली? तो म्हणाल, ते नंतर सांगतो, मला ज्यांनी ढकललं त्याचं नाव सांगा. पहिल्यांदा ढकलल्यावर तळ्यात पडला, मुलांनी गळा पकडला, तर बुडायचं तर त्याच्यासह, तरायचं तर त्याच्यासह. अशीही कधी कधी सेवा होते. आणि मीही करू शकतो, मला लोकांनी चांगला सेवा करणारा पुण्यात्मा म्हणून ओळखावं, अशा अहंकारजनित इच्छेतूनही काही कामं होतात. पण या प्रेरणा काही खऱ्या प्रेरणा नाहीत आणि टिकाऊ नाहीत. खरी प्रेरणा काय आहे? युधिष्ठिराच्या राजसूर्य, दुसऱ्या राजसूर्य यज्ञामध्ये एक मुंगूस आलं. शेवटच्या दिवशी यज्ञ संपन्न झाला होता. तर या यज्ञभूमीवर त्यांनी लोळण घेतली. त्याचा अर्ध अंग सोन्याचं होतं. आणि तो तिथे मातीत लोळला आणि निराश झाला. आणि धर्मराजाला म्हणाला, मी असं समजत होतो की तू खूप पुण्यवान असशील, पण तसं काही दिसत नाही, आता मी जातो. युधिष्ठिराने विचारलं, काय झालं? माझं अर्ध अंग सोन्याचं झालं. अशाच एका यज्ञामध्ये मी गेल्यावर उरलेलं इथे होईल असं मला वाटलं, पण तसं झालं नाही. पण तो कोणता यज्ञ होता? तर त्यांनी सांगितलं की 12 वर्ष अवशण असलेल्या प्रदेशात मी होतो. लोक अन्नान्न दशेला भोगत होते. त्राही सगळीकडे चाललं होतं. अशा वेळेला एक व्रतस्थ गृहस्थ, ज्याचं व्रत हे होतं की धान्याचे जे कण शेतामध्ये खळ्यामध्ये वाचले असतील, पाखरांनी मुंग्यांनी खाल्ल्यानंतर, धान्य घरी पोहोचल्यानंतर इकडे तिकडे पडलेले कण ते वेचायचे आणि त्याच्यानी आपलं पोट भरायचं. सगळ्या लोकांचं झाल्यावर जे उरतं, जे कोणालाच नको आहे, किडा मुंग्यांचं सुद्धा खाऊन झालं आहे, ते कण वेचायचे आणि त्यांनी आपलं पोट भरायचं. असा तो निरीच्छ ब्राह्मण. मी त्याच्या घरात फिरत होतो तेव्हा त्याला कुठून तरी थोडासा सातू मिळाला होता. आणि तो, त्याची बायको, मुलगा आणि मुलगी, तो अर्धा डबा सातू पाण्यात घोळून ते खायला बसले. तेवढ्यात एक भिक्षेकरी आला, त्यासोबत एक कुत्राही होता. त्यांनी म्हटलं, महाराज भुकेला आहे, काहीतरी द्या. त्यांनी, त्या गृहस्थांनी आपला वाटा त्याला देऊन टाकला. तो घेतल्यावर तो म्हणाला की माझं पोट नाही भरलं. मग त्याच्या बायकोनी सुद्धा दिला, चौघांनीही दिला. 3 त्यांनी खाल्ले, एक कुत्र्याला खाऊ घातला. तो म्हणाला, आता पाणी पाजा. पाणी पाजल्यावर घरातलं सगळं पाणी त्यांनी त्याच्या कुत्र्याने पिऊन टाकलं. गृहस्थाच्या डोळ्यात आसू आले. तर तो म्हणाला, अरे तुला दुःख होत आहे, तुला दुःख देऊन मला माझं पोट भरायचं नव्हतं, तू पहिल्यांदा सांगितलं असतं तर मी हे सगळं केलं नसतं. तर तो म्हणाला, मला दुःख याचं नाही की माझ्याकडे काही राहिलेलं नाही, तुम्ही आणखी मागितलं तर तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काही नाही, याचं दुःख मला आहे. मी त्या गृहस्थाच्या झोपडीमध्ये धुळीमध्ये लोळलो, माझं अर्ध अंग सोन्याचं झालं. राजा रंतीदेवाची अशीच कथा सांगतात. आणि त्या राजा रंतीदेवानी वरदान मागितलं देवाला. तो असं म्हणतो, न त्वहम कामये राज्यम न स्वर्गम, मला यांची इच्छा नाही, न अपुनर्भवम, मोक्ष सुद्धा नको, न लगे मुक्ती धनसंपदा, कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम आरतीनाशनम. दुःखाने तप्त झालेल्या प्राण्यांच्या दुःखाचं निवारण करायला माझं आयुष्य खर्ची पडावं, हे मला वरदान दे, मला बाकी काही नको. जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले. तुकाराम महाराजांनी म्हटलं, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. पण खरं तर असं आहे की मनुष्य तेथेची जाणावा. मनुष्य म्हणजे ज्याच्या मनामध्ये सर्वांविषयी संवेदना आहे. पशूंना नसते. ते आपलं जीवन जगतात. त्यांना विचार नसतो, का जन्मलो माहीत नाही, का मरणार माहीत नाही, आणि त्यामुळे ते जीवन जगतात. निसर्गाची शिस्त मोडतही नाहीत, काही वेगळं जगावेगळं करतही नाहीत. आपल्या धोपट मार्गाने मरेपर्यंत जगतात. मनुष्य असं नाही करत. मनुष्याजवळ विचार आहे, आणि विचाराला योग्य दिशा लाभली तर तो प्रत्यक्ष नारायणच बनतो. नर करणी करे तो नारायण बन जाय. आणि विपरीत दिशा लाभली तर नराचा नराधम सुद्धा होऊ शकतो. सेवा हे माणसानी नरानी नारायण बनण्याचं साधन आहे. आणि म्हणून ज्याची सेवा आपण करतो त्याचे आपल्यावर उपकार असतात. आपण त्याच्यावर उपकार नाही करत. सर्व अहंकार आणि सर्व तृष्णा याच्यापासून मुक्त होऊन निव्वळ दुःखितांच्या डोळ्यातले अश्रू, दुःखाश्रू हे बदलून ते आनंदाश्रू व्हावेत, याकरता जो झटतो तो खरी सेवा करतो. आणि कठीण परिस्थितीत, विपरीत परिस्थितीत सुद्धा अशी सेवाकार्य उभं राहतात. बिना साधनांनी उभी राहतात, चालतात. सुदैवानी याची पुष्कळ उदाहरणं आपल्या देशामध्ये आहेत. त्यातलंच हे एक उदाहरण आहे. सेवेचा हा अर्थ लक्षात घेऊन ही सतत चालणारी साधना अशीच चालत राहो. त्यातून असे अनेक प्रकल्प उत्पन्न होत आणि चालता चालता साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होऊन अशा प्रकारच्या सेवेची भारतातच नव्हे तर जगात कुणाला आवश्यकता राहणार नाही, असा एक विश्वाचा पसारा हा सर्व समृद्धीयुक्त, सर्व सुखयुक्त, मा कश्चित दुःख भाग भवेत अशा प्रकारचा उभा राहावा. याच्याकरता आपली भारतीयांची प्रार्थना असते. ती प्रार्थना लक्षात घेऊन त्याप्रमाणे कसं वागावं, काय करावं याचं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याला आपण सगळे शुभेच्छा देऊच. नुसत्या शुभेच्छा देऊन थांबणार नाही, तरी असं चालत राहावं. याच्याकरता जो काही हातभार सहाय्य लागतं ते सगळं आपण पुरवूच. परंतु यापासून स्फूर्ती घेऊन आपल्याही जीवनात असं काहीतरी आपण करावं. मोठंच केलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. छोटंही करू शकतो. आपल्या घरात कामासाठी येणाऱ्या लोकांच्या मुलाबाळांची चिंता, त्यांच्या शिक्षणाकरता काही प्रबंध सांगितलं. आता त्या मूलभूत आवश्यकता आहेत. शिक्षा, स्वास्थ्य, नाही शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार. या बाबतीमध्ये थोडं थोडं जरी आपण करत राहिलो तरी याचा जो अभाव आहे तो अभाव दूर व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, आपलं मनुष्य या नात्याने जे उन्नयन आहे त्या उन्नयनाची गती अशा सेवेमुळे वाढेल. या सगळ्या लाभांचा आपल्या सगळ्यांना लाभ होवो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि धन्यवादासहित तुम्हाला नमस्कार करतो.